28 जानेवारी 2026 ही तारीख जणू अजित पवारांसाठी काळच बनून आली होती. आज दादांना जाऊन 8 दिवस झाले, परंतु कोणालाही असं वाटत नाही की दादा आपल्यात नाहीत. आजपर्यंत या 8 दिवसात दादांचे अनेक पैलू सगळ्यांनी सोशल मीडियातून बघितले. जे बघत नव्हते त्यांनी देखील दादांची भाषणं वगैरे ऐकली, बघितली. यातून दादा पण पुन्हा एकदा आपल्याला समजले की दादा कसे होते. त्यामुळे दादा देवाला प्रिय झाले. परंतु आज या व्हिडिओमधून आपण दादांची अशी बाजू एक बघणार आहोत, जी खूप जिव्हाळ्याची आणि खूप संवेदनशील आहे. ती म्हणजे दादांचं आणि त्यांच्या आईचं असणारे एकमेकांशी कनेक्शन आणि एकमेकांबद्दल असणारं प्रेम. चला तर आज व्हिडिओमधून हेच बघणार आहोत. अजितदादा आणि त्यांच्या आई आशाताई यांचं एकमेकांविषयी किती प्रेम होतं हे या व्हिडिओमधून आज बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची काय मतं आहेत ते कमेंटमध्ये करायला विसरू नका. अगोदर दादा पूर्णपणे शेतीमध्ये स्वतःला वाहून घेतलं होतं. मग ते पोल्ट्री फार्म असू दे किंवा शेतीवाडी असू दे, याच्यात दादा मग्न होते. परंतु असे काही घटना घडल्या जेणेकरून दादा आपल्या शेती आणि पोल्ट्री फार्म याच्यातून आपले राजकारणामध्ये आले. आशाताई पवार यांच्या कष्टातून, शिस्तीतून आणि मूल्यांतून अजित पवार घडले होते. वेळेचं भान, कामात प्रामाणिकपणा आणि जबाबदारीपासून कधीही पळ न काढण्याची शिकवण त्यांनी आईकडून घेतली होती. त्यामुळेच राजकारणात अजित पवार कडक वाटायचे. शब्द थेट, निर्णय कठोर, पण त्या कडकपणामागे आईने घडवलेले संस्कार होते. आई लेकांचं नातं फार बोलकं नव्हतं, पण अतिशय घट्ट होतं. अजित पवार कितीही मोठे झाले तरी आईसमोर ते फक्त आणि फक्त दादाच होते आणि म्हणूनच माझी आई हे शब्द त्यांच्या आयुष्याचा आधार होते. त्याच आई व दादांच्या नात्याची ही गोष्ट. त्या सकाळी आशाताई पवार नेहमीप्रमाणे फार्महाऊसवर बसल्या होत्या. सकाळी 7:30 वाजले होते. चहाचा कप हातात होता. TV चालू होता. रोजच्या सवयीप्रमाणे बातम्या पाहत होत्या. त्यात त्यांचं आयुष्य कधी गडबडीत नव्हतं, कधी आडमार्गी नव्हतं. शिस्त, वेळेचं भान आणि शांतता याच त्यांच्या आयुष्यातल्या सोबती होत्या. दादा आज बारामतीला येणार हे त्यांना माहीत होतं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका, राजकीय हालचाली, धावपळ हे सगळं त्यांच्यासाठी नवीन नव्हतं. अनेक वर्ष त्यांनी हे अगदी जवळून पाहिलं होतं. तरीही आईचं मन प्रत्येक वेळी थोडंसं धास्तावतंच ना. त्यामुळे वेळेवर पोचला असेल ना, हा प्रश्न त्यांच्या मनात कायम असायचा. सकाळचे 8:30 वाजत आले होते. TVवर अचानक आवाज बदलला. नेहमीसारखी बातमी नव्हती ती. ब्रेकिंग न्यूज हा शब्द स्क्रीनवर झळकला आणि त्या क्षणातच आशाताईच्या काळजाचा ठोका चुकला. काहीतरी वेगळी बातमी आली आहे हे आशाताईंना कळालं. अनुभवातून आईला कळतं असलं तरी मुलावर कधी संकट येणार आहे हे कळतं. विमान अपघात, बारामती. त्या बातमीमुळे त्या क्षणी आशाताईंनी थेट मॅनेजर संपत दायगुंडेकडे पाहिलं. अरे, दादांचा अपघात झालाय का? आईच्या त्या आवाजात भीती नव्हती, घाबरटपणा नव्हता. होती फक्त आईची शंका, मुलाची काळजी. अजित पवारांना काही झालं असेल असं मानायला त्यांचं मन तयारच नव्हतं. कारण अपघात होणं, विमान प्रवास करणं हे राजकीय करण्यासाठी नवीन नसायचं. काही झालं नसेल, त्याला फक्त खरचटलं असेल, थोडंफार मजबूत पोर आहे, माझं काही झालं नसेल त्याला, असं त्या स्वतःला समजावत होत्या. लगेच TVवर पुढची बातमी आली. अजित पवारांना बारामतीतील रुग्णालयात नेण्यात आलं आहे. इतकं ऐकताच संपत दायगुडे घाबरले. अजितदादांच्या आईला अजून काही कळू नये म्हणून त्यांनी ताबडतोब TVची केबल काढली आणि स्क्रीन काळी झाली. आई, सिग्नल गेला वाटतं, असे ते म्हणाले. आशाताई काहीच बोलल्या नाहीत, पण आईचं मन खोटं पटकन ओळखतं. त्यांनी लगेच मोबाईल हातात घेतला, पण तो फोन आधीच मॅनेजरने फ्लाईट मोडवर टाकला होता, जेणेकरून आईनं अजितदादांच्याबद्दल समजू नये. एकामागून एक गोष्टी घडत होत्या आणि त्यांना जाणवत होतं आपल्या मुलासोबत काहीतरी वेगळं घडलंय. म्हणूनच त्या उठल्या आणि लगेच म्हणाल्या, चला रे भाऊ, माझ्या दादाला भेटून येऊ. त्याला माझी गरज असेल, त्रास होत असेल त्याला, जास्त लागलं तर नसेल ना, असं म्हणत त्या उठून उभा राहिल्या. आईचं बोलणं साधं होतं, पण त्यात आईचं संपूर्ण अस्तित्व होतं. संकटात मूल असताना आई कधीच थांबत नाही. संपतने ड्रायव्हरकडे पाहिलं. ड्रायव्हरने गाडी बंद असल्याचं कारण त्या आईला सांगितलं, पण आशाताई थांबल्या नाहीत. त्यांनी कुणाचं ऐकलं नाही. त्या एकट्या चालतच फार्महाऊसच्या बाहेर आल्या.
कारण त्यांना माहीत होतं काहीतरी वेगळं घडलंय. माझा लेक संकटात असताना आईला अंतर, थकवा, अडथळे काहीच दिसले नाहीत. शेवटी नाईलाजाने सगळ्यांनी ठरवलं त्यांना बारामतीच्या बंगल्यावर नेऊया. कदाचित तेथे पोचल्यावर परिस्थिती हाताळता येईल असा विचार होताच, पण काही गोष्टी टाळता येत नाहीत तेच नक्की आहे. बंगल्यावर पोचताच वातावरणात वेगळंच काही जाणवत होतं. शांतता नव्हती, पण आवाजही नव्हता. लोक होते, पण नजरा खाली होत्या. चेहरा काही वेगळाच सांगत होता. कुणी थेट काही बोलत नव्हतं. तिथे जाताच आशाताईंनी विचारलं, दादा कुठे आहेत? त्यांना काय झालं आहे? पण कुणी उत्तर द्यायला तयार नव्हतं. आणि मग विमान कोसळलं. अपघात मोठा झाला. असं अपघात मोठा होता. आपले दादा वाचले नाहीत. हे शब्द हळूहळू आवाजात होते, पण त्याचा परिणाम वज्रघातासारखा आईच्या मनावर आणि काळजावर होत होता. म्हणजे लागलं नाही, खरचटलं नाही, पण मग माझा दादा. आईला मृत्यू समजत नाही. तिला फक्त आपलं मूल दिसतं. म्हणूनच त्या अजून काळजीत पडल्या. तो पूर्ण जळाला, आपल्याला सोडून गेला हे ऐकताच आशाताईच्या पायाखालची जमीनच सरकली. तो क्षण फार मोठा नव्हता, पण त्या क्षणात त्यांच्या आयुष्याचा सगळा प्रवास समोरून उभा राहिला. शेतात काम करताना हातात धरून चालणारा लहान अजित, शाळेत जाणारा मुलगा, राजकारणात पहिलं पाऊल टाकणारा तरुण अजित आणि मोठ्या पदावर बसलेला एक नेता, हे सगळे प्रवास त्यांच्या डोळ्यासमोरून जाऊ लागले. सगळं एका क्षणात संपलं. आशाताई कोसळल्या. लेकाच्या अचानक जाण्याने त्या पूर्णपणे कोलमडून गेल्या. शब्द थांबले, अश्रू थांबले, फक्त श्वास उरला. जड वेदनांनी भरलेला. अजित पवार आणि आशाताई पवार यांचं नातं असंच होतं. फार बोलकं नव्हतं, पण अतिशय घट्ट होतं. वडील गेल्यानंतर आशाताईंनीच अजित पवारांना घडवलं. शेती, घर, मुलं सगळं एकट्याने सांभाळत त्यांनी कधी तक्रार केली नाही. 3 बहिणी आणि 1 मुलगा असं त्यांनी संसार सांभाळला. स्वच्छता, वेळेचं भान, शिस्त आणि कामात चिकाटी हे सगळे गुण अजित पवारांना त्यांच्या आईकडूनच मिळाले. आशाताई स्वतः कष्टकरी होत्या. शेतात राबताना त्यांनी वेळेचा अपमान केला नाही, काम अर्धवट ठेवलं नाही. त्याचा परिणाम अजित पवारांच्या आयुष्यावरती झाला होता. लहान वयापासूनच त्यांना स्वच्छतेची आवड होती. वेळेवर उठणं, वेळेवर पोहोचणं, दिलेलं काम वेळेत पूर्ण करणं ही त्यांची ओळख बनली होती. पुढे सार्वजनिक जीवनातही या सवयी सगळ्या त्यांच्या ठळकपणे दिसून आल्या होत्या. शरद पवार यांनी अजित पवारांना राजकारणात उभं केलं, मार्गदर्शन दिलं, दिशा दिली, पण त्या दिशेवर चालण्याची ताकद मात्र त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाली. नेतृत्व केवळ राजकीय प्रशिक्षणातूनच घडत नाही, तर घरातील संस्कार, कष्ट, मूल्यातून घडतं. अजित पवार हे त्यांचं जिवंत उदाहरण होते. राजकारणात संघर्ष होता, आरोप झाले, दुरावे झाले, पण आशाताईंनी कधीही राजकीय भूमिका घेतली नाही किंवा प्रसारमाध्यमांच्या पुढे कधी त्या आल्या नाहीत. त्यांनी फक्त आई म्हणून भूमिका घेतली. माझ्या लेकराला एकटं पाडू नका, ही त्यांची एकच विनंती होती. आज तोच लेक गेला होता. पद, सत्ता, नाव हे सगळं क्षणिक ठरतं. शेवटी उरते ती आईची छाती, जे आयुष्यभर मुलासाठी धडधडत राहते. आशाताईंसाठी अजित पवार उपमुख्यमंत्री नव्हते, ते त्यांचा दादा होते. तो मुलगा ज्याला त्यांनी कष्टाने वाढवलं, शिस्तीने घडवलं आणि मनापासून जपलं. राजकारणात अजित पवार कायम व्यस्त असायचे. बैठकीवरती बैठकी, दौरे, निर्णय, संघर्ष दिवस कधी संपायचा ते त्यांनाच कळायचं नाही. पण या सगळ्या गडबडीत एक गोष्ट मात्र ते कधी बदलले नाही, आईची काळजी घेणं. ते कामातून वेळ काढायचे, मुद्दाम, कधी फार्म हाऊसवर थांबून, तर कधी मोबाईलवरून आईची विचारपूस करायचे, पण रोज मात्र करायचे. आई जेवलीस का? आई आज अंगणात ऊन जास्त आहे, बाहेर बसू नको, असं ते प्रेमाने आईला सांगत होते. आई मी उशिरा येईन, जरा आपण काळजी करू नकोस. हे संवाद फार मोठे होते, परंतु आईचे आणि पुत्राचे असणारे संबंध दिसून येत होते, पण आईसाठी ते पुरेसे होते. राजकारणात त्यांचा आवाज कितीही कडक असो, आईशी बोलताना ते नरम व्हायचे. आईसाठी ते अजूनही तोच मुलगा होता, जो लहानपणी शेतात राबताना थकला की सावलीत बसायचा. कधी कधी आशाताई म्हणायच्या, काम जास्त करू नकोस रे बाबा, तब्येतीला जप. आणि अजित पवार हसून उत्तर द्यायचे, तू आहेस ना सोबत, मग काही होणार नाही मला कशाची भीती नाही. आईसाठी वेळ काढणं त्यांच्यासाठी औपचारिकता नव्हती, तर ती एक त्यांची गरज होती. राजकारण कितीही मोठं असलं तरी त्यांच्यासाठी आई त्याहूनही खूप मोठी होती, कारण तिच्यामुळेच ते आज होते. शेवटच्या दिवसातही तोच
क्रम सुरू होता. निवडणुकांची धावपळ, जबाबदाऱ्या, चर्चा, पण मन कुठेतरी आईकडेच होतं. निघताना त्यांनी आईकडे एक नजर टाकली होती. आई परत आलो की भेटेन. तेच त्यांचं शेवटचं वाक्य. पुढचं ठरलं. अपघातानंतर जेव्हा बातमी बाहेर आली तेव्हा ती केवळ राजकीय बातमी नव्हती. महाराष्ट्र थांबला होता. रस्त्यावर चर्चा नव्हती, आवाज नव्हते, फक्त शांतता होती. लोक टी व्ही समोर बसून एकच प्रश्न विचारत होते, खरंच का हे घडलं आहे? नेते, कार्यकर्ते, विरोधक सगळ्यांनी आपापल्या शब्दात शोक व्यक्त केला. पण जनतेच्या डोळ्यात दिसणारी वेदना काही मात्र वेगळीच होती. कारण अजित पवार त्यांच्यासाठी फक्त एक नेता नव्हते, तो त्यांचा माणूस होता, कामाचा माणूस होता, थेट बोलणारा, निर्णय घेणारा, चुका मान्य करणारा. बारामतीत लोक घराबाहेर आले. कुणी फुले आणली, कुणी मेणबत्त्या पेटवल्या. कुणाच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते, तर कुणी शांतपणे उभं होतं. शब्द नव्हते, फक्त होता तो जड असा श्वास होता. पण सगळ्यात कठीण क्षण घरात होता. त्यांच्या आईशी, त्यांच्या फॅमिलीशी होता. आशाताई अजूनही सुन्न होत्या. त्यांना सगळं कळलं होतं, पण मन स्वीकारायला तयार नव्हतं. तो येईल हा विचार त्यांच्या मनातून जात नव्हता. आईला शेवटपर्यंत वाटलं दार उघडेल आणि मुलगा आत येईल. आई मी ठीक आहे म्हणेल, पण आत्ता असं काही घडणार नव्हतं. शेवटचा निरोप देण्याची वेळ आली होती. आशाताईंना आधार देत सगळे उभे होते. त्या पुढे गेल्या. डोळे स्थिर होते, पण आता सगळं तुटत होतं. त्यांनी थरथरत हातांनी कपाळाला हात लावला. दादा, इतका लवकर का रे गेला सोडून? हा प्रश्न कोणालाही उद्देशून नव्हता, तो नियतीला होता. त्या क्षणी अजित पवार पुन्हा एकदा फक्त मुलगा झाले. पद, सत्ता, यश सगळं बाजूला पडलं. आईसमोर तो फक्त तिचा दादा होता आणि आई आई त्याला शेवटचं पाहत होती. पण मुलगा ओळखू देखील येत नव्हता. वडील गेल्यानंतर आशाताईंनी अजित पवारांना घडवलं होतं. शेती, घर, मुलं सगळं त्यांनी एकट्याने सांभाळलं होतं. त्यांनी कधी तक्रार केली नाही. स्वच्छता, वेळ, भान, शिस्त आणि कामात चिकाटी हे सगळे गुण अजित पवारांना त्यांच्या आईकडूनच मिळाले होते. आशाताई स्वतः कष्टकरी होत्या, शेतात राबत होत्या, वेळेचा मान राखत होत्या, कामं कधी अर्धवट ठेवत नव्हत्या. तेच संस्कार अजित पवार यांच्यावरती झाले होते. त्यामुळे अजित पवार आत्तापर्यंत या पदावरती पोचले होते. शरद पवार यांनी अजित पवारांना राजकारणात उभं केलं, मार्गदर्शन दिलं, दिशा दिली. पण त्या दिशेवर चालण्याची ताकद मात्र त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाली होती. नेतृत्व केवळ राजकीय पक्षातूनच घडत नाही, तर त्या घरातील संस्कार, कष्ट, मूल्यातून घडतं. अजित पवार हे त्याचंच एक जिवंत उदाहरण होते. राजकारणात संघर्ष झाले, आरोप झाले, दुरावे झाले, पण आशाताईंनी कधीही राजकीय भूमिका घेतली नाही. त्या फक्त आई म्हणून शेवटपर्यंत राहिल्या. माझ्या लेकराला एकटं पाडू नका, ही त्यांची एकच विनंती नेहमी असायची. आज तोच लेक त्यांना गमवावा लागला होता. यावेळी पद, सत्ता, नाव हे सगळं क्षणिक ठरलं होतं. शेवटी उरलं होतं ते फक्त आईचं हृदय, जी आयुष्यभर मुलासाठी धडधडत होतं. आईसाठी अजित पवार उपमुख्यमंत्री नव्हते, ते त्यांचा दादा नव्हते, तो मुलगा, ज्याला कष्टाने वाढवलं, शिस्तीत घडवलं आणि मनापासून जपलं. तो मुलगा आज निपचिप पडला होता. राजकारणात अजित पवार कायम व्यस्त असायचे. दौरे, बैठका नेहमी असायचे, परंतु याच्यातूनच त्यांच्या आईकडे लक्ष असायचे. फोनवरून आईला म्हणायचे, आई जेवलीस का? औषधं घेतलीस का? आज बाहेर ऊन आहे, जास्त बाहेर बसू नको. ही विचारपूस अजितदादा कामाच्या गडबडीतून देखील आईची रोज करायचे. आई मी आज उशिरा येईन, काळजी करू नकोस. हे संवाद आता संपणार होते. कितीही वाटलं तरी अजितदादा परत येणार नव्हते. आईसाठी ते अजून तोच मुलगा, तोच लहान अजित होता, जो शेतात राबताना थकला नाही, कधी दमला नाही. कधी कधी आशाताई म्हणायच्या, जास्त काम करू नकोस, तब्येतीला जप बाळा. आणि अजितदादा हसून उत्तर द्यायचे, तू असताना मला कशाचा दम लागतो आहे? तुझा भक्कम आधारच आहे मला. आईसाठी वेळ काढणं त्यांच्यासाठी औपचारिकता नव्हती, तर ती त्यांची गरज होती. राजकारण कितीही मोठं असलं तरी त्यांनी आईसाठी नेहमी वेळ काढला, मग ते लांब असले तरी आणि जवळ असले तरी देखील. राजकारणातील दौरे, गडबडी, बैठका हे त्यांच्यातूनच त्यांनी आईसाठी वेळ काढला. अपघातानंतर जेव्हा बातमी कळाली तेव्हा केवळ राजकीय बातमी नव्हती ती फक्त आईसाठी एक आपला मुलगा गेल्याची बातमी होती. त्यावेळी सगळा महाराष्ट्र थांबला होता. रस्त्यावर चर्चा नव्हती, आवाज नव्हते, फक्त होती ती शांतता. लोक टीव्ही समोर बसून एकच प्रश्न विचारत होते, खरंच का घडलं आहे? नेते, कार्यकर्ते, विरोधक सगळ्यांनी आपापल्या शब्दात शोक व्यक्त केला. पण जनतेच्या डोळ्यात
दिसणारी वेदना मात्र वेगळीच होती. कारण अजित पवार म्हणजे त्यांच्यासाठी फक्त नेता नव्हता, तो त्यांच्या कामाचा माणूस होता. थेट बोलणारा, निर्णय घेणारा, चूक झाली तर मान्य करणारा असा त्यांचा नेता होता. बारामतीत लोक घराबाहेर पडले. डोळ्यात अश्रू होते. कुणी मेणबत्त्या पेटवल्या, कुणाच्या डोळ्यामध्ये अश्रू थांबत नव्हते. परंतु सत्य झाले ते स्वीकारणं आता अवघड झाले होते. पण सगळ्यात कठीण क्षण होता तो त्या माऊलीसाठी. तिचा मुलगा आता दूर गेला होता. आशाताई अजून शून्य होत्या. त्यांना सगळं काही कळलं होतं, पण मन मात्र स्वीकारायला तयार नव्हतं. शेवटपर्यंत आशाताईंना वाटलं, मुलगा दार उघडेल आणि मी आई आलो आहे असं म्हणेल. शेवटचा निरोप देण्याची वेळ आली. आशाताईंना आधार देत सगळे उभे होते. त्या पुढे गेल्या, डोळे स्थिर होते, पण आता सगळं तुटलं होतं, सगळं संपलं होतं. त्यांनी थरथरत्या हाताने कपाळाला हात लावला. दादा, इतका लवकर का रे? हा प्रश्न कोणाला उद्देशून नव्हता, तर तो होता नियतीला उद्देशून. ज्या नियतीने त्यांचा मुलगा त्यांच्यापासून हिरावून घेतला होता, त्या नियतीला आशाताई यांनी प्रश्न केला होता. परंतु आता दादा परत कधीच येणार नव्हते, हे मात्र आता त्यांना मान्य करणं भाग पडलं होतं. किती त्रास झाला असेल माझ्या लेकराला, असं आईचं काळीज ओरडून ओरडून नियतीला विचारत होतं. काय दोष होता माझ्या मुलाचा? काय त्याचा चूक होती? काय त्याचा गुन्हा होता म्हणून त्याला इतक्या पटकन माझ्याकडून हिरावून नेलंस तू? माझ्या लेकाला देवाने माझ्यापासून न्यायला नको होतं. माझ्या लेकाला माझ्यापासून दूर केलं, अशी माऊली ती म्हणत होती. दादा, मी तुला शिस्त शिकवली, वेळेचं भान दिलं, काम अर्धवट ठेवू नको हे सांगितलं, पण आज अर्धवट काम सोडून तू का गेलास? पण असंच अचानक जायला नको होतंस, आणि हे मी कधी तुला शिकवलं नाही रे. मग तरी का गेलास रे बबड्या? आईचे हे शब्द शांत होते, पण त्यात समुद्र एवढी वेदना होती. बाहेर जनतेचा सागर होता. घोषणा नव्हत्या, आरडाओरडा नव्हती, फक्त एकत्र आलेली माणसं होती. काही जण हातात हात जोडून उभे होते, काहींच्या डोळ्यात अश्रू होते. महाराष्ट्राने त्या दिवशी एक खरा आपला नेता गमावला होता, पण अनेकांनी आपला आधार गमावला होता. अंत्ययात्रेचा मार्ग शांत होता. झेंडे अर्ध्यावर होते. प्रत्येक चेहऱ्यावर एकच भावशून्य. आशाताई त्या सगळ्यात शांतपणे उभ्या होत्या. डोळ्यातले पाणी आटले होते. आई रडत नाही असं नाही, पण काही दुःख अशी असतात की अश्रू त्यांना थांबवतात. त्या फक्त आकाशाकडे पाहत होत्या, जणू काही उत्तर शोधत होत्या. मी तुला घडवलं, तुला उभा केलं, आता मला कोण उभा करणार, असं त्या प्रश्न विचारत होत्या. हा प्रश्न कोणालाही त्यांनी विचारला नाही, तो फक्त त्यांनी नियतीला विचारला. आई म्हणजे फक्त जन्म देणारी व्यक्ती नसते, ती माणूस घडवणारी एक शाळा असते. म्हणूनच अजितदादा पवार आणि त्यांची आई आशाताई पवार यांचं नातं असंच होतं. शब्दात कमी, पण आयुष्यभर पुरेल इतकं खोल. अजितदादा लहान होते तेव्हा त्यांचे वडील अनंत पवार यांचं निधन झालं. घरावर दुःखाचं सावट पसरलं, पण त्याचवेळी जबाबदारीचं ओझं घेऊन बसलं ते आईच्या मानेवरती. त्या क्षणापासून आशाताई पवार फक्त आई राहिल्या नाहीत, तर त्या घराचा कणा बनल्या. शेती, घरं, मुलं, नाती, जबाबदाऱ्या, सगळं काही त्या समतोलपणे आयुष्यभर सांभाळत होत्या. आशाताईंचं आयुष्य शेतात गेलं, उन्हात काम, मातीशी नातं, कष्टाची सवय ही त्यांची ओळख होती. शेतीचं काम करताना त्यांनी कधी वेळेचा अपमान केला नाही, कधी कामं अर्धवट सोडली नाहीत. सकाळी लवकर उठणं, कामाला वेळेवरती सुरुवात करणं, हा त्यांचा जीवनक्रम होता. हे सगळं अजित पवारांनी लहानपणापासून जवळून बघितलं होतं. आई कधी बसून उपदेश देत नव्हती, तर ती तिच्या कामातून त्यांच्यावरती संस्कार करत होती. शिस्त ही सक्ती नव्हती, शिस्त लावत होती, संस्कार घडवत होती. आणि या सगळ्या गोष्टी अजित पवार यांच्या स्वभावात आपोआप रुजल्या गेल्या. आईच्या कष्टाचा परिणाम हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्वावरती दिसू लागला होता. अजित पवार लहान वयापासूनच कामात काटेकोर होते. जे ठरवलं ते पूर्ण केल्याशिवाय ते कधीच थांबत नव्हते. ही वृत्ती त्यांच्यात लवकरच तयार झाली होती. पुढे आयुष्यात कितीही मोठी जबाबदारी आली, कितीही मोठं पद मिळालं, तरी ही सवय कधीही त्यांची बदलली नाही. राजकारणात अजितदादा उभे राहिले तेव्हा शरद पवार यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. राजकारणातील डावपेचा शिकवल्या. परंतु जे काही संस्कार होते ते मात्र त्यांच्या आईकडूनच त्यांना आले होते. भाषणातून किंवा पदातून तयार होत नव्हते. हे आयुष्य जगताना घडत होते. ते आशाताईंच्या कष्टातून, शिस्तीतून आणि मूल्यांतून अजित पवार घडले होते. राजकारणाच्या धावपळीत, सत्तेच्या खेळात अजित पवार अनेकदा कडक वाटायचे. त्यांचे शब्द थेट असायचे, निर्णय कठोर असायचा. पण त्या सगळ्या कडकपणामागे आईने दिलेली शिकवण होती. वेळ वाया घालवू नकोस, कामं प्रामाणिकपणे कर, जबाबदारीपासून पळ काढू नकोस.
अजित पवार यांची आई आणि अजितदादा यांचं नातं फार बोलकं नव्हतं. त्यात त्यात फार मिठ्या नव्हत्या, फार गोंजरणं नव्हतं, पण ते नातं अतिशय घट्ट होतं. अजित पवार कितीही मोठे नेते झाले तरी आईसमोर ते फक्त दादा होते. तोच मुलगा जो वेळेवर जेवतोय का, तब्येत ठीक आहे का याची काळजी आई घेत होती. अजित पवार अनेकदा जाहीरपणे माझी आई असा उल्लेख करायचे. त्या 2 शब्दात त्यांचं संपूर्ण भावविश्व सामावलेलं होतं. राजकारणात कितीही संघर्ष असो, कितीही वाद असोत, आई हा त्यांचा कायमचा आधार होता. पवार कुटुंबात मतभेद झाले, राजकीय दुरावे निर्माण झाले. त्या काळातही आशाताईंनी कधी राजकारणात उडी घेतली नाही. त्यांनी फक्त आई म्हणूनच भूमिका निभावली. माझ्या लेकराला एकटं पाडू नका नका एवढंच त्या नेहमी म्हणायच्या. त्या वाक्यात कोणताही राजकीय अर्थ नव्हता. ती फक्त आईची काळजीच होती. आशाताईंसाठी अजित पवार उपमुख्यमंत्री नव्हते, ते त्यांच्या आयुष्याचा भाग होते. त्यांनी वाढवलेला, घडवलेला मुलगा, ज्यांच्या प्रत्येक यशामागे त्यांच्या आयुष्यभराचा कष्टाचा वाटा होता. स्वच्छता, शिस्त, वेळेचं भान, कार्यतत्परता हे अजित पवारांचे गुण अचानक निर्माण झाले नव्हते. ते त्यांच्या बालपणात, शेतात, आईच्या सावलीत घडले होते. त्यामुळेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातही या सवयी स्पष्टपणे दिसून आल्या होत्या. अजित पवार यशस्वी झाले कारण त्यांना राजकीय मार्गदर्शन मिळाले, पण ते टिकून राहिले कारण त्यांच्या पाठीशी आईने दिलेले संस्कार भक्कमपणे उभे होते. म्हणूनच अजित पवार यांचं नेतृत्व पाहताना त्यामागे उभे असलेली एक शांत, कष्टकरी, शिस्तप्रिय असणारी त्यांची आई आशाताई पवार ही प्रतिमा विसरता येत नाही. आणि म्हणूनच ही कथा केवळ एक अपघाताची नाही, तर ही कथा आहे राजकारणात हरवूनही आईसाठी वेळ काढणाऱ्या मुलाची आणि आयुष्यभर मुलासाठी जगणाऱ्या आईची. शेवटी एवढंच, महाराष्ट्राने एक उपमुख्यमंत्री गमावला, पण आशाताईंनी मात्र आपला संपूर्ण आयुष्याचा अर्थच गमावला. आईसाठी मूल जात नाही, ती फक्त उरलेल्या आयुष्यभर त्यांच्या आठवणीवर श्वास घेत राहते. ती आई म्हणते, माझ्या दादाची जागा कुणी घेऊ शकत नाही. पण दादा गेल्यानंतर सुनेत्रांनी घराची, माणसांची, जबाबदाऱ्यांची जागा घेतली. माझा मुलगा हरवला, पण त्याने सोडलेलं घर तिने कोसळू दिलं नाही, याचा मला पूर्णपणे अभिमान आहे आणि गर्व आहे. महाराष्ट्र पुढे गेलं थोडे दिवस, पण थांबले नाही. पण एक आईचं आयुष्य तिथेच थांबलं, जिथं मुलानं शेवटचा श्वास घेतला तिथे. अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.